बघा, बिझनेसमध्ये येण्याचं कारण एकच की मला मार्केटमध्ये काहीतरी असं काम करायचं होतं की आपण पण मार्केटमध्ये बाहेर गेलो पाहिजे आणि आपली पण ओळख झाली पाहिजे, काहीतरी मार्केटचं नॉलेज आपल्याला मिळालं पाहिजे. पण त्यासाठी माझ्याकडं एज्युकेशन नव्हतं, कारण माझं एज्युकेशन 12वीच झालेलं आहे. पण त्याच्यामुळं मी शांत बसली होती. घरचं चूल आणि मूल हेच काम करायचे आणि असे शोधत होते की मला कुठेतरी जॉब भेटेल कमी शिक्षणामध्ये, एखाद्या अंगणवाडीत किंवा कुठेतरी. पण असं काही झालं नाही आणि थोडे दिवस मी थांबून राहिले. पण एक दिवस असा झाला की जर कधी बघा आपली इच्छा असली तर 100% आपल्याला देव पण चान्स देतो. आणि एक दिवस असं झालं, माझे जाऊ, त्यांचं मी स्टेटस बघून त्यांना विचारलं, त्यांचा असंच सत्कार झाला होता. तर तेव्हा त्यांना विचारलं, मॅडम तुम्ही काय करता? तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की मी डायरेक्ट सेलिंग करते, प्रधानमंत्री विकास योजनेअंतर्गत हा बिझनेस चालतो. तर मी त्यांना एकच विचारले तेव्हा की ह्या बिझनेस करण्यासाठी म्हणजे माझी पण मी करू शकते का? तेव्हा त्यांनी हो सांगितले का तुम्ही 100% करू शकता. आणि त्यांनी मला मीटिंगसाठी इन्व्हाइट केले होते फुलंब्री येथे. तर मी त्यांच्या सांगण्यावरून मीटिंग अटेंड केली आणि मीटिंग ज्या दिवशी बघितली त्या दिवशी म्हणजे मला खूप मीटिंग आवडली पण होती. कमीत कमी 1200 आणि जास्तीत जास्त 2,10,000 इन्कम ऐकून मला असं वाटलं होतं का आपण पण सुरुवात करायला काही हरकत नाही. तर मी घरी येऊन जेव्हा माझ्या मिस्टरांना सांगितले तर तेव्हा ते म्हणाले होते की तू काय ऐकलं मीटिंगमध्ये? तेव्हा मी सांगितलं की कमीत कमी 1200 आणि जास्तीत जास्त 2,10,000 आपण इन्कम घेऊ शकतो. तर तेव्हा ते मला नकार दिला होता त्यांनी. पण त्यांना मी तरी बोलले होते की मला एक वेळेस चान्स द्या, मी बरोबर 100% यात सक्सेस मिळवून दाखन. तर तेव्हा बघा त्यांनी मला सुरुवातीला मदत पण केली बिझनेस करण्यासाठी आणि पैसे पण दिले होते खरेदी करण्यासाठी. तर मी 3 आयडीने हा बिझनेस स्टार्टअप केला होता आणि मी पूर्ण माहिती पण घेतली होती याच्या मागचं प्रॉफिट काय. तर बघा मी एका महिन्यात 30,000 मागचं प्रॉफिट घेतलं होतं, 9,000 रुपये. आणि त्याचं मला सेल्स टर्नओव्हर बोनस पण आलं होतं. असं मिळून माझं 9,900चं पेमेंट मी एका महिन्यात मिळवून दाखवलं होतं. तेव्हा माझ्या मिस्टरांना खूप म्हणजे विश्वास आला आणि मी पुढं पण चांगलं म्हणजे प्रोडक्ट सेल करत राहिले. त्याचे पण रिझल्ट आले. सुरुवातीला माझ्या आईला शुगरचा रिझल्ट आला होता, तर डॉक्टरांनी सांगितलं होती गोळी बंद करा म्हणून. तसंच माझ्या भावाला पण सांधेदुखीचा त्रास होता, तर त्याला पण रिझल्ट आलेला आहे. बरेच असे रिझल्ट घेऊन मी पुढं चालत गेले. आणि बघा सुरुवातीला ज्यावेळेस मी माझ्या भावाला सांगितलं त्यावेळेस त्याने पण मला नकार दिला होता, म्हटलं होता काही खरं नसतं डायरेक्ट सेलिंग असं. पण मी त्याचं ऐकून तेव्हा पण 2 महिने थांबले होते आणि नंतर मी पुन्हा सुरुवात केली. ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस त्याला न सांगता मी सुरुवात केली आणि प्रोडक्ट सेल करून इन्कम घेतलं. त्यावेळेस त्याचा विश्वास आला. तेव्हा म्हणाला तो नाही ही कंपनी दुसरी आणि मी जी केली ती दुसरी होती. बघा कंपन्या खूप आहेत, पण नंबर 1ची जर कंपनी असेल तर MI लाईफस्टाईल गुगलला सर्च करून तुम्ही यात माहिती घेऊ शकता. आणि बघा ह्या बिझनेसमध्ये मला सपोर्ट करणारे माझे अपलाईन ZTC राऊत मॅडम, तसेच RTC वागले फॅमिली आणि NTC अक्षय गोरटकर सर, तसेच CTC पाटील सर, आणि यांना मी कोटी कोटी वंदन करते. तसेच महाराष्ट्राची आणबान शान बोंद्रे मॅडम, तसेच बोंद्रे फॅमिली यांच्याबद्दल काय बोलावं की ज्यांचे मुलांचं म्हणजे अचिव्हमेंट बघून असं वाटतं की आपले पण मुलं उद्या स्टेजवर येऊन 100% अचिव्हमेंट करणार आणि स्टेजवर हे करणार. तर बघा अशा झाशीची राणी, महाराष्ट्राची आणबान शान बोंद्रे फॅमिली यांना मी कोटी कोटी वंदन करते. आणि बघा हे रँक मिळवण्यासाठी जसं माझ्या अपलाईनचं पण स्टार सिल्वर होतं तशीच माझी इच्छा होती. बघा जशी आपल्या अपलाईन असले आपल्याला तसं वाटतं आपण पण तसंच घडलं पाहिजे. तर माझी खूप इच्छा होती स्टार सिल्वर बनायची, कारण माझी पण इच्छा होती दर महिन्याला हे बोनस याच्यावर कसे बनता कमी लेवलच्या रँकला असताना. तर तेव्हा माझी इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाली आहे. त्याबद्दल मी सर्व माझ्या बिझनेस पार्टनरचे तसेच माझी स्वीट आणि स्मार्ट टीमचे पण धन्यवाद करेल आणि इथेच थांबेल. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल.